हॅलो फ्रेंड्स, घरचर्चामध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण क्रीमी व्हाईट मलाई कोफ्त्याची रेसिपी बघणार आहोत. मलाई कोफ्ता आपण रेड ग्रेव्हीमध्ये सुद्धा बनवू शकतो, म्हणजे मसाला घालून. पण इथे मी कांदा आणि काजूची व्हाईट ग्रेव्ही केली होती. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. व्हाईट ग्रेव्ही करण्यासाठी इथे एक कढईत पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये 3 मध्यम आकाराचे कांदे असे मोठे कापून घेतले आहेत आणि 15 ते 20 काजू घेतले आहेत. फुटाण्याची डाळ वापरणं ऑप्शनल आहे. आपण इथे मगज बीसुद्धा वापरू शकतो. 7-8 मिनिटं पाण्यात हे व्यवस्थित उकळवून घेतलं आहे. कांदे काजू नरम झाले आहेत. आता थंड झाल्यावर आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे आणि याची मिक्सरमधून व्हाईट बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट अगदी स्मूथ होणं आवश्यक आहे. वाटताना आपण पाववाटी पाणी याच्यामध्ये ॲड करू शकतो. पॅनमध्ये 2-3 चमचे तेल गरम करून घेतले. तेलावर आपण खडे मसाले थोडेसे परतून घेणार आहोत. खडा मसाल्यांमध्ये मी 4-5 मिरी घेतली आहे, 4 लवंगा घेतल्या आहेत, छोटा दालचिनीचा तुकडा घेतला आहे, 2 तमालपत्र घेतली आहेत आणि अर्धा पाऊण चमचा जिरं घेतलं आहे. आता हे थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि जी आपण व्हाईट ग्रेव्ही मिक्सरमधून बारीक वाटून घेतली आहे ती आता याच्यावर घालायची आहे. मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणीसुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. हे व्यवस्थित सारखं ढवळत राहायचं, नाही तर मग खाली पॅनला चिकटण्याची शक्यता असते. मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं पाणी थोडंसं गरम करून याच्यामध्ये ॲड केलं आहे, पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि चमचाभर साखर घातली आहे. सगळं परत एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि 5-7 मिनिटं याला उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर अशा प्रकारे मिश्रण थोडंसं दाटसर व्हायला सुरुवात होईल. पाणी मी अंदाजानेच घातलं होतं. जर पाणी जास्त झालं तर ग्रेव्ही थोडी जास्त वेळ उकळवावी लागेल, म्हणजे ती अशी दाटसर व्हायला सुरुवात होईल. आणि जास्तच जर ग्रेव्ही दाटसर झाली तर मग आपण याच्यामध्ये थोडंसं दूधसुद्धा ॲड करू शकतो आणि त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतो. आता मी याच्यामध्ये कसुरी मेथी घातली आहे आणि थोडासा गरम मसालासुद्धा भुरभुरून घेतला आहे. इथे मी हे छोटंसं बूज भरून केवडा वॉटर ॲड केलं होतं. केवडा वॉटरने सुद्धा ग्रेव्हीला एक वेगळाच अरोमा येतो. हा मलाई कोफ्ता थोडासा गोडसरच असतो. आपण खडे मसाले आधी घातले होते, त्याच्यामुळे मी वरून कुठची काळी मिरची पूड वगैरे एक्स्ट्रा ॲड केली नाही आहे. आता गॅस बंद करून घेतला आहे. ग्रेव्ही आता मी गाळणीतून गाळून घेणार आहे. फ्लेवरसाठी जे आपण सुरुवातीला खडे मसाले घातले होते ते आता काढून टाकायचे आहेत आणि ग्रेव्हीसुद्धा आपल्याला अगदी सिल्की हवी आहे, त्याच्यामुळे ही स्टेप मी करते. अशा प्रकारे स्ट्रेनर किंवा चाळणीच्या मदतीने आपण ग्रेव्ही गाळून घेतली आहे. त्याच पॅनमध्ये ग्रेव्ही परत ओतून घ्यायची आहे. चव घेऊन बघायची ग्रेव्हीची. मीठ साखर काय ॲडजस्ट करायचं असेल तर ते करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये शेवटी आपण वेलची पूड घातली आहे आणि फ्रेश क्रीमसुद्धा घातलं आहे. फ्रेश क्रीम आणि वेलची पूड ग्रेव्हीमध्ये अशा प्रकारे शेवटीच घालायचं आहे. क्रीम जर आधी घातलं तर मग ग्रेव्ही फाटण्याची शक्यता असते. मी इथे मार्केटमध्ये ते रेडीमेड फ्रेश क्रीम मिळतं तेच घातलं होतं, पण आपल्याकडे जर ते आणलेलं नसेल तर आपण मलाई जी असते साय तीसुद्धा फेटून याच्यामध्ये घालू शकतो. व्हाईट ग्रेव्ही बनवून तयार झाली आहे. आता मी उलच्या स्टाईल चपाती कशी बनवली होती त्याची रेसिपी बघूया. एका भांड्यात मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे. थोडासा याच्यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे, खायचा सोडा घालायचा आहे आणि थोडीशी बेकिंग पावडरसुद्धा घालायची आहे. आता पिठात हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पाववाटी दही घातलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून सैलसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. नेहमी आपण चपातीसाठी जसं पीठ भिजवतो त्याच्यापेक्षा थोडासा सैलसर गोळा इथे मळून घ्यायचा आहे. तेल घालून पिठाचा गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. हा आपल्याला 1-2 तास रेस्ट करायला ठेवायचं आहे, झाकून ठेवायचं आहे. मळलेलं पीठ 1-2 तास झाकून ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळेच चपाती सॉफ्ट आणि फ्लफी होणार आहे. आता बटाटा आणि पनीरचे कोफ्ते कसे बनवले होते ते बघूया. कोफ्ते बनवण्यासाठी पनीर घेतले, ते किसून किंवा अशा प्रकारे कुस्करून घेतलं तरी चालेल. तर त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा किसून घातला आहे.
मी इथे सगळं अंदाजानेच घातलं होतं. आता याच्यामध्ये कसुरी मेथी घातली आहे, चवीपुरतं मीठ घातलं आहे, थोडीशी हळद घातली आहे, पण हळद घालणं ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल. किंचितचं लाल तिखट घातलं आहे आणि धण्याजिऱ्याची पूड घातली आहे, काळी मिरी पूड घातली आहे. आता सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला जर हवं असेल तर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीरसुद्धा आपण याच्यामध्ये घालू शकतो. बाइंडिंगसाठी 2-3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पिठासारखा एक गोळा तयार करून घ्यायचा याचा आणि त्याचे आपण छोटे छोटे बॉलसारखे कोफ्ते बनवणार आहोत. कोफ्त्यामध्ये वळण्यासाठी मी ड्रायफ्रूट्स अगदी बारीक कापून घेतले होते. त्याच्यामध्ये मी बदाम किसून घेतले होते, काजू बारीक कापून घेतले होते आणि मनुकासुद्धा बारीक थोडेसे कापून घेतले होते. आता अशा प्रकारे आपण ते भरायचे आहेत आणि छोट्या टेनिस बॉलसारखा याला आकार द्यायचा आहे. सगळे कोफ्ते अशा प्रकारे तयार करून घ्यायचे आहेत. ते आपण डीप फ्राय करू शकतो किंवा पॅनमध्ये थोडंसं जास्त तेल घालून त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे फ्राय करू शकतो. सॉफ्ट असे कोफ्ते बनवून तयार झाले आहेत, पण ते लगेचच ग्रेव्हीमध्ये टाकायचे नाही आहे. जेव्हा आपण ग्रेव्ही सर्व करणार आहोत तेव्हा ते ॲड करायचं आहे, नाहीतर मग ते ग्रेव्हीमध्ये जास्तच नरम होऊन फुटू शकतात. 1.5-2 तासानंतर पीठ व्यवस्थित मुरलं गेलं आहे. आता चपातीला लावण्यासाठी मी इथे थोडंसं बटर घेतलं आहे. बटरमध्ये चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. आता चपातीला वरून आपण एका साईडने हे बटर लावून घेणार आहोत. पिठाचा गोळा परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आणि याच्या चपात्या करून त्या व्यवस्थित तव्यावर भाजून शेकून घ्यायच्या आहेत. आपण जो मलाई कोफ्ता केला आहे तो आपण रोटी म्हणजे तंदुरी रोटी किंवा नान, कुलचा कशासोबतही खाऊ शकतो. थोड्याशा वेगळ्या चवीची चपाती बनवून तयार झाली होती. ही कोफ्त्याबरोबर खूप छान लागते. वरून अशा प्रकारे बटर, चिली फ्लेक्स आणि कोथिंबीरचं मिश्रण लावल्यामुळे चवीत थोडासा फरक पडतो. मलाई कोफ्ता आणि कुलचा स्टाईल चपाती बनवून तयार झाली आहे. आता आपण तो सर्व करूया. खाताना हवं असेल तर आपण वरून अजून अर्धा चमचा क्रीम याच्यावर ॲड करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि घरचर्चा चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.